नमो बुद्धाय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, प्रश्नावली सदर भाग 9 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. किमान 5 प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा समारंभाच्या वेळी व्यासपीठावर तथागतांची मूर्ती कोणत्या धातूची होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या दिवशी किती लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा बाबासाहेबांचे वय किती होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व त्यांच्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा देण्यासाठी कोणत्या मार्गालगत 14 एकराचे विस्तीर्ण मैदान निवडले होते? डॉक्टर बाबासाहेब मॅट्रिक पास झाले म्हणून श्रीकृष्ण केळकर यांनी त्यांना कोणते पुस्तक दिले? आणि या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण बघणार आहोत. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा समारंभाच्या वेळी व्यासपीठावर तथागतांची मूर्ती कोणत्या धातूची होती? 1 सोन्याची, 2 चांदीची, 3 ब्रांझ धातूची, 4 पितळीची. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब्रांझ धातूची. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यासपीठावर भगवान तथागत बुद्धांची मूर्ती ब्रांझ धातूची म्हणजे सुवर्ण रंगाची होती. ती मूर्ती एका टेबलवर ठेवण्यात आली होती, ज्यांच्यासमोर भिक्खू संघाच्या साक्षीने बाबासाहेबांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या दिवशी किती लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली? 1 2 लाख, 2 3 लाख, 3 4 लाख, 4 5 लाख. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 लाख पेक्षा जास्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमी दिनी नागपूर येथे ऐतिहासिक दीक्षाभूमीवर स्वतः आणि पत्नी सविता आंबेडकर यांच्या समवेत भंते चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर त्यानंतरच्या 2 दिवसात म्हणजे 15 आणि 16 ऑक्टोबर जवळपास 3 लाखपेक्षा जास्त अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक सोहळ्यात त्यांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा देऊन नवयान बौद्ध धम्मात दीक्षित केले. दीक्षा घेतलेल्या लोकांना बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. यानंतर 16 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी चंद्रपूर येथेही आणखी एक मोठा सामूहिक दीक्षा सोहळा पार पाडला. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा बाबासाहेबांचे वय किती होते? 1 60 वर्ष, 2 64 वर्ष, 3 65 वर्ष, 4 63 वर्ष. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 65 वर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांचे वय 65 वर्षे होते. 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेले बाबासाहेब बौद्ध धम्म स्वीकारल्याच्या अवघ्या 2 महिन्यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण पावले. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व त्यांच्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा देण्यासाठी कोणत्या मार्गालगतचे 14 एकराचे विस्तीर्ण मैदान निवडले होते? 1 नागझरी, 2 अंबाझरी, 3 जागझरी, 4 अंबिझरी. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंबाझरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा देण्यासाठी नागपूर येथे अंबाझरी मार्गालगतचे सुमारे 14 एकरांचे विस्तीर्ण मैदान निवडण्यात आले होते. याच ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळा पार पडला. आज हे ठिकाण दीक्षाभूमी म्हणून जगप्रसिद्ध आहे. येथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भदंत चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा देत धम्मदीक्षा दिली. हा कार्यक्रम भारताच्या सामाजिक क्रांतीचा ऐतिहासिक टप्पा मानला जातो. ही 14 एकरांची जागा विशेषतः मोठ्या जनसमुदायासाठी निवडण्यात आली होती कारण लाखो अनुयायी या सोहळ्यास उपस्थित राहणार होते. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब मॅट्रिक पास झाले म्हणून श्रीकृष्ण केळकर यांनी त्यांना कोणते पुस्तक दिले? 1 बुद्धवंदना, 2 बुद्धजीवन, 3 बुद्धचरित्र, 4 वरील सर्व. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुद्धचरित्र. 1907 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांच्या शिक्षणाचे कौतुक म्हणून श्रीकृष्ण केळकर यांनी त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकामुळे बाबासाहेबांच्या मनात बुद्ध आणि त्यांच्या विचारसरणीविषयी आदर निर्माण झाला. मित्रहो, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कॉमेंट्स करून सांगा.
व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. आणि आपल्या प्रश्नावली सदराचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य पहा. जय भीम, जय बुद्धाय.